नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे नाठाळ नटी केतकी. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं जर बघायची असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो. तर झालंय असं की महाराष्ट्रामध्ये सध्या घोंगावत असलेला प्रश्न म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 23 जानेवारी ते 31 जानेवारी म्हणजे ह्या 9 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल मराठा समाज याचं सर्वेक्षण करण्याचा प्रोग्राम हाती घेतलाय आणि तो महाराष्ट्रात असलेले 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यामध्ये चालू आहे. कारण काय तर मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे की नाही हे चेक करायचे आणि याचं काम जे आहे ते नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेचे जे शिक्षक असतात त्यांच्याकडे, हायस्कूलचे जे शिक्षक असतात यांच्याकडे आलेलं आहे. आणि असंच सर्वेक्षण चालू असताना एक शिक्षिका पुण्यामध्ये एका कॉलनीमध्ये किंवा एका सोसायटीमध्ये जाते आणि त्या ठिकाणी जे घडतं तो व्हिडिओ व्हायरल झालाय आणि तो बघितल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की मी या व्हिडिओमध्ये जी बाई बोलते तिला मी नाठाळ नटी केतकी असं म्हटले आणि ती नाठाळ नटी केतकी म्हणजे केतकी चितळे. तो व्हिडिओ आपण बघूया. महानगरपालिकेवरून आलायत ना? कास्ट विचारताय सगळ्यांना, रिझर्व की ओपन? का? आरक्षणासाठी सर्व चालू. कुठलं आरक्षण? मराठा आरक्षणासाठी का? मराठा आरक्षणासाठी सर्वे चालू आहे. नेमका कशासाठी हे आरक्षण भेटण्यासाठी म्हणून. आज गणतंत्र दिवस आहे. तुमची कास्ट कुठली? आम्ही ओपनमध्येच मराठा आहे. ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. आज रिपब्लिक डे आहे आणि आरक्षणासाठी लोक विचारतायत प्रश्न. महानगरपालिकेकडून येत आहेत लोक प्रश्न विचारायला. इन द सेन्स कॉन्स्टिट्यूशन, द लॉ अपेरेंटली इज नॉट इक्वल फॉर एवरीवन. सबके लिए सब कायदा एक नहीं है. और ये आज गणतंत्र दिन के इस अमेजिंग अवसर पर ये सब सर्वे चालू है. व्हाट डू यू थिंक? Is the constitution lawful or is it against the citizen? Is it discriminatory and discriminates people based on their caste and religion? क्या हर एक के लिए हमारा कायदा एक है, समान है, या कास्ट के ऊपर हम पे अलग अलग कायदा, कानून, नियम बनाए जा रहे हैं? सोचिए, समझिए, विचार कीजिए और फिर कमेंट्स कीजिए. यामध्ये ती जी काही बाई आली सर्वेक्षणाला तिला फक्त तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं की हो नाही की मी कोण आहे एवढंच बोलणं गरजेचं आहे. परंतु ती त्यापुढे जाऊन त्यांना विचारते की तुम्ही मराठा आहात का? तुम्ही ओपन म्हणजे कोण? मराठा आहात? बरं झालं की तुम्ही माझ्यावर अॅट्रॉसिटी करणार नाही. अॅट्रॉसिटी असं कोणावरही होत नाही हे हिला माहीत नाही किंवा या गोष्टीचा इथं बोलणं सुद्धा गरजेचं नव्हतं, पण ती बोलली आणि तिने हेही सांगितलं की मी कोकणस्थ चित्तपावन ब्राह्मण आहे. आणि मित्रांनो, असं बघितल्यानंतर मात्र हिला उत्तर देणं गरजेचं आहे. कारण तुकाराम महाराज असं म्हणतात की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माती हनुकाठी. आता हा नाठाळ आहे ना, नाठाळ, मी हा शब्द अशा पद्धतीने वापरलाय कारण चाठाळ हा शब्द गरज आहे बोलण्याची पण चुकीचं किंवा काहीतरी वेगळं बोलणं. आणि नाठाळ हा शब्द मी या ठिकाणी असा घेतलाय की गरजच नाहीये बोलण्याची तरी पण बोलणं आणि ते अंगावर उडवून घेणं, याला मी नाठाळ असं म्हटले. आणि म्हणून मी हिला नाठाळ नटी केतकी, कारण ही जी काही बोलणारी व्यक्ती आहे ही केतकी चितळे आहे आणि ही टीव्ही सिरियलमध्ये काम करते, सिनेमामध्ये काम करते. आणि ही एवढंच नाही पण हिला गरज नसताना ती बोलते. आणि ही आजची एकच वेळ आहे का? नाहीये. एक महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं व्यक्तिमत्व किंवा राजकारणात अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हटलं जातं ते शरद पवार यांच्याबद्दल सुद्धा ह्या
मुलीने किंवा ह्या नटीने असंच नाठाळपणे बोललं होतं आणि त्याच्यावरून या बाईंना 30 दिवसाची सजाई झालेली आहे, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बसावंही लागलेलं आहे. हे एवढंच आहे का? बरं, हिला हे जे सांगते की ही मी कोकणस्थ ब्राह्मण किंवा कोकणस्थ चित्त पावन ब्राह्मण म्हणजे काय? तर मित्रांनो, अशी आख्यायिका सांगितली जाते की कोकणस्थ चित्त पावन ब्राह्मण म्हणजे कोकण किनारपट्टीला राहणारी जे ब्राह्मण समाज आहे त्यांना कोकणस्थ चित्त पावन असं का म्हणायचं? तर ते असं सांगतायत की यांचा जो राम आहे परशुराम, हा जो आत्ता बसलाय हा राम यांचा नाही, यांचा परशुराम आहे की ज्यांनी हे सांगतात 21 वेळा ही पृथ्वी निशस्त्रीय केली. त्यांनी जर 21 वेळा ही पृथ्वी निशस्त्रीय केली असेल तर त्याचं वय किती असेल, काय असेल, हा संशोधनाचा विषय. पण हे असं सांगतात की त्या समुद्रामध्ये 14 प्रेत तरंगत होती, त्यांना परशुरामाने बाहेर काढलं आणि त्यांना दीक्षा दिली आणि त्याच्यातून जे निर्माण झालेत, ह्या ज्या वंशावळी पुढे आल्यात, हे म्हणजे चित्त पावन कोकणस्थ ब्राह्मण. आणि चिता म्हणजे काय? तर जे माणूस मेल्यानंतर त्याला जाळण्यासाठी जे रचलं जातं त्याला चिता असं म्हटलं जातं. त्याच्यातून हे बाहेर आले. तर मित्रांनो, एवढंच काय, पण अंथोवेन हा समाजशास्त्रज्ञ आहे, इंग्लिश समाजशास्त्रज्ञ, यांनी मुंबई इलाख्यातील जाती याच्यामध्ये 136 जाती आहेत ब्राह्मण समाजाच्या असं सांगितलं. तर ज्ञानकोश जो आहे याच्यामध्ये डॉक्टर केतकर यांनी 800 जाती या ब्राह्मण समाजात आहेत असं सांगितलं जातं. पण ही जी काही जोमानी म्हणते ना, मी कोकणस्थ चित्त पावन ब्राह्मण आहे, गरज होती का सांगायची? एवढं नाही. आणि ॲट्रॉसिटी, तर ह्या बाईला असं सांगावंसं वाटतं की ॲट्रॉसिटी हा कायदा 1989 अस्तित्वात आलाय आणि तो अनुसूचित जाती जमाती हा जो काही वर्ग आहे हा थोड्या प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणातला वर्ग आहे आणि त्याच्यामुळं बहुल असलेला समाज यांच्यावर अन्याय अत्याचार करतो किंवा करत होता. म्हणून 1989 ॲट्रॉसिटी ॲक्ट, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायदा निर्माण झालाय. आणि हिच्यावर ॲट्रॉसिटी कोण करणार आहे? आणि ॲट्रॉसिटी करण्यासाठी संविधानाच्या तरतुदी बघ किंवा कायदा जो आहे तो पहिला बघ ना. तुझ्याकडे कोणी घरी येऊन तुला कोण ॲट्रॉसिटी करणार आहे? किंवा जी शिक्षिका असेल तिच्या मतानुसार ती जर समजा SC ST कॅटेगरीची असेल आणि ही जर तशी बोलली, तिच्यावर कोण ॲट्रॉसिटी करणार आहे? गरजच नाही. परंतु एखाद्या पॉइंटला किंवा एखाद्या गोष्टीला दाबून किंवा आपण ज्याला म्हणतो ना पिन पॉइंट करायचं, विनाकारण ती गोष्ट ओपन करण्याचा प्रयत्न करायचा, असं नाठाळपणा केला. म्हणून हिला मी नाठाळ बाय नटी केतकी असं म्हटलंय. आणि तिने जे मुद्दे मांडले की आज रिपब्लिक डे आहे, आज गणतंत्र दिवस आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो इथे कन्फ्युजन आहे थोडंसं की गणतंत्र दिवस कोणता आणि रिपब्लिक डे कोणता. आता मला जे वाटतं की 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाला म्हणजे काय? तर इंग्रज सरकार आपल्या इथं होतं, ते इंग्रज सरकार गेलं आणि आपण स्वतंत्र त्यांच्या जोखडातून मुक्त झालो, म्हणून आपण स्वतंत्र झालो. आणि 26 जानेवारी 1950 भारताचं संविधान या देशाला लागू झालं आणि त्या भारताच्या संविधानामध्ये जे प्रिएम्बलमध्ये लिहिलंय, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य बनवण्याचा जे काही पुढे लिहिले बनवण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच भारताचं संविधान असं सांगतं की आमचं लोकांचं राज्य निर्माण झाले आणि ह्या लोकांच्या राज्यामध्ये ज्याला लोकशाही असं म्हटलं जातं, लोक जे प्रतिनिधी आपले आहेत त्यांना निवडून देऊन या देशाचा कारभार चालतो. मग त्याला आपण रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक असं म्हणतो. पण ती म्हणते काय म्हणते मी कन्फ्यूज आहे, मलाही माहीत नाही. मित्रांनो, तुमचं जर मत काय असेल, 15 ऑगस्टला गणतंत्र दिवस स्वतंत्र दिवस म्हणायचं आणि 26 जानेवारीला गणतंत्र म्हणायचं का काय, हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. किंवा प्रजासत्ताक म्हणायचं, प्रजेचं राज्य 26 जानेवारीला झालं म्हणून त्याला प्रजासत्ताक म्हणायचे, तुम्ही कॉमेंट्समध्ये कळवा. आता मित्रांनो, या बाईंचा आक्षेप असा आहे की ॲट्रॉसिटी मला लागली असती. यांनी जो पॉइंट रेस केलाय तो ॲट्रॉसिटीचा पॉइंट रेस केलाय आणि त्या लोकांना कमी किंवा
आरक्षण घेतात म्हणून कमी लेखायचं. परंतु माझा मुद्दा असा आहे की ह्या बाईंनी ह्या पूर्वजां त्यांचे जे काही वडील आजोबा पणजोबा ह्यांना जर विचारलं असतं की ह्या लोकांना आरक्षण का दिलं किंवा हा समाज मागास का होता, तर सगळ्या लोकांचं आरक्षण ह्या 3% माणसांनी खाल्लं. म्हणजे कोण? कोकणस्थ चित्तपावन ब्राह्मण. मग ह्यांच्यामध्ये टिळक येतात, यांच्यामध्ये आपटे येतात, यांच्यामध्ये गाडगिळे येतात. ही सगळी चित्तपावन कोकणस्थ आहेत. यांनी हजारो वर्ष 97% लोकांच्या टाळूवरचं आरक्षण किंवा लोणी खाल्लं. ते कसं? तर माणूस 97% मधला कोणीही बहुजनामधला जन्मला तरी यांना दक्षिणाच पाहिजे, मेला तरी यांना दक्षिणा पाहिजे. तो अधिकार कोणालाही यांनी दिला नाही. 97% मधल्या बाकीच्यांना कोणालाच दिला नाही. यांनी 3% ठेवला. म्हणजे आरक्षण यांना आतापर्यंत हजारो वर्ष होतं का नाही? मग ती मंडळी त्यावेळेस आरक्षणाचा लाभ घेऊन आयतं खाल्लं ना आतापर्यंत. आणि आता आरक्षण जे आहे SC ST ना 70 वर्ष झाले आतापर्यंत. फक्त 1950ला मिळालं आणि ओबीसीला तर कधी मिळालं? 1992ला. म्हणजे आज 30-35 वर्ष होत आहेत फक्त. तरच यांचा एवढा दळफडाट का व्हायला लागलाय? आणि बाई, ही जी काही उतरंड आहे ना चातुर्य वर्णाची, ही उतरंड कोणी निर्माण केली? तुमच्या पूर्वजांनी. आणि बाकीच्या बहुजन समाजाला हीन लेखण्याचा प्रयत्न केला की ज्याला तुम्ही आता आरक्षणाला हीन लेखताय ना, ते आरक्षण हीन लेखण्याचा प्रयत्न केला. आरक्षण घेतात म्हणजे तुमचं काय खातोय आम्ही? काहीच नाही. फक्त एखादा समाज जर मागे राहत असेल तर त्याला पुढं घ्यायचं असेल तर त्याला थोड्या सुविधा किंवा सवलती द्या आणि बाकीच्या समाजाबरोबर त्याला येण्यासाठी संधी द्या. याला आरक्षण म्हणतात. आरक्षण ही भीक नाहीये किंवा त्या माणसाला खूप मोठं करायचंय म्हणून आरक्षण दिलं जात नाही. आणि आज जो मराठा समाज आरक्षण मागतोय ना, या मराठा बांधवांना पण माझं सांगणं आहे की मित्रांनो, हे जे काही आरक्षणाला हीन, तुम्ही सुद्धा काल हीनच समजत होता आरक्षणाला, तुमचे पूर्वज समजत होते, पण तुम्हाला आरक्षणाची किंमत आज कळली आणि त्यामुळे तुम्ही आरक्षण मागताय. परंतु तुम्हाला आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. बहुल समाज सगळे सांगतात की आरक्षण मराठ्यांना दिलंच पाहिजे. मग कोणाचा विरोध हे तुम्ही पहा. आणि तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतोय की इंदिरा सोहोनी जे प्रकरण आहे ना, 50% मर्यादा घालणाऱ्या आरक्षणाला, 50%च्या वर का नाही जायचं? त्या उत्तरं द्यावेत कोर्टाने. आणि मराठा समाजातील लोकांना मी एवढं सांगतो की तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता की 50%ची मर्यादा कशासाठी? म्हणजे 97% लोकांनी 50% राहायचं आणि वरचं जे 50% आरक्षण राहतं फक्त 3% लोकांनाच का? आणि तुम्ही आत्ता जी जर करंट परिस्थिती बघत असाल तर तुम्ही मंत्रालयाचं बघा किंवा सरकारी कार्यालय बघा की 97% ज्या जागा आहेत त्या कुणी व्यापलेल्या आहेत. मंत्रालयातल्या जागा कुणी व्यापलेल्या आहेत हे तुम्ही बघा. म्हणजे 50%ची मर्यादा जी ह्यांना मोकळं ठेवलंय ना, हे 3% वापरतायत. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि हे तुम्ही कोर्टाला विचारायला पाहिजे की 50%च्या मर्यादेची कारणं आम्हाला द्या. आणि आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज पडते म्हणून तो धडपडतोय. म्हणजे गरजवंताला नसते, माहिती आहे ना? अगदी बरोबर आहे. आणि राहिली महत्वाची गोष्ट, ह्यांनी जे काही बाईंचं मत आहे की या देशात खरंच कायदा सर्वांना सारखा आहे का? तर हो, कायदा हा सर्वांना सारखाच आहे. आरक्षण वेगळं, कायदा वेगळा. आरक्षण त्यांना चान्स दिला जातोय प्रगती करण्यासाठी, थोडंसं सवलती दिल्या जात आहेत. तर कायदा भारतातला सर्वांना सारखाच आहे. तुम्ही जे म्हणता ना, इज लॉ इज इक्वल टू ऑल, हो, सर्वांना सारखाच आहे. इथे कोणाचं डिस्क्रिमिनेशन नाहीच आहे. परंतु सत्ता ज्या लोकांच्या हातामध्ये आहे ती लोक जर चांगली असतील तर सर्वांसाठी कायदा वापरला जातो, तो चांगलाच आहे. सर्वांना समानच कायदा आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला कायदा समानच आहे आणि तो घटनाकाराने त्यांना दिलेला अधिकार आहे. मग हक्क आणि अधिकार तुम्हाला दिलेतच ना संविधानामधून. परंतु तो कायदा वापरणारे हात जर चुकीचे असतील तर तो कायदा, बाई तुम्ही जे म्हणताय ना की इथं खरंच कायदा सगळ्यांना सारखा आहे का, हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय, मग तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कारण वापरणारे लोक चांगली पाहिजेत कायदा, मग सगळ्यांना समान संधी मिळेल आणि तो मिळण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण तुम्ही जे काही फक्त टोकण्याचा प्रयत्न करताय, नाही ती गोष्ट बोलण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही हा नाठाळपणा केलाय ना, म्हणून नाठाळ नटी
केतकी तुम्हाला असं म्हटलंय कारण मला तुमच्या कम्युनिटीवर ब्राह्मण समाजावर जायची गरजच नाही. तुम्ही हा शब्द वापरलाय म्हणून तुम्ही, आणि फक्त आजच नाही तर तुम्ही बऱ्याच वेळा असं करताय, गरज नसताना बोलताय आणि ते अंगावर ओढवून घेताय. म्हणून या, आणि थोडंसं त्यांनी मागं जर बघितलं तर त्यांना इतिहास कळेल, किंवा ते जर माहीतच नसेल तर संविधानातलं पुस्तक जरा उचकून बघावं, म्हणजे या देशाची परिस्थिती किंवा काय प्रकार आहे हे कळेल. अशी बोलायची गरज पडणार नाही. पण बिंडोक सारखं बोलणं आणि काहीतरी अंगावर ओढवून घेणं ही यांची सवय आहे. आणि म्हणून अशा या सवयबाज माणसांना मी नाठा नटी केतकी, कारण ही केतकी चितळे आहे. मित्रांनो, आज एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.